नमस्कार मित्रांनो. आज मी हरभरा खुडायला काल पण आलो होतो. काल पण मी व्हिडिओ टाकला होता. पण काल पप्पा, मी आणि आई आम्ही तिघंजण हरभरा खुडायला होतो. तर आम्ही काल हाताने खुडलं. पण आज मी एकलाच आहे, कारण आपलं जे पलीकडे वावर आहे 1 एकर ते जास्त भरलं. त्यामुळे आईने ते तिकडे निंदायला गेले. कारण हरभरा जर जास्त भरलं त्या गवतावरले जी आळी आहे ती हरभऱ्यावर धावती आणि आळ्या जास्त पडतात. त्यामुळे ते तिकडे ती निंदायला गेले आणि मला म्हणजे जरासं राहिलेलं बघा इथे थोडंच राहिलं, तर तू ते खुडून घे. तर मी हातानं खुडत होतो काल, पण हातानं खुडायला एकल्याला जिवार येतं. म्हणजे कोणतं बी काम असू द्या, जर एकला असेल तर तिला जिवार येतं. तुम्हाला माहीतच असेल. तर मी काय केलं, हे जे मशीन आहे हे मशीन आणलं. हे हरभरा खुडायचं मशीन आहे. तर बघा याला तुम्हाला माहीत नसेल तर याला काही वायर आहे. हे जे वायर आहे ते इथं खोसावं लागत असतं. म्हणजे आपल्या चार्जिंगच्या पंपाला याला चार्जिंग करायची, त्याला खोसायचं चार्जिंगच्या ठिकाणी. आणि याला एक बटन आहे, हे पहा. हे बटन दाबलं तर या समोर मशीन चालू होते. याला पाते पुढून, हे पहा हे पुढून पाते. आणि आपलं काय हरभरा आहे त्याचे जे शेंडे असे शेंड्याला लावलं ते शेंडे कतरत राहतं. म्हणजे अशा प्रकारे हे मशीन आहे. हे मी मशीन आणलं आणि या मशीनना खुडू राहिलो. आता लोक समजा सकाळपासून बघा की हा जो बंधारा दिसतो त्या तुरीचा, तिथून तर इथपर्यंत आलो. म्हणजे मी अर्ध्या माझा लोक आता इतकं म्हणजे या मक्का लोक आपल्याला अजून न्यायचं आहे. म्हणजे ते 2 घंट्यात होऊन जाईल. म्हणजे या मशीनना जास्त काम सोपे झाले. आणि काल आम्ही हातानं खुडलं तर बघा हे जे आहे ते एवढं खुडलं. हे जे आहे म्हणजे हा एक आवळू केला होता आम्ही, हा एक आवळू खोडला. आणि आज बघा इकडं खुडणं चालू आहे. तर आमचं काय सगळं कामं अशीच चालू राहते. मी केव्हा JCBवर जातो. आता केव्हा मला JCB काम, काल काम JCBवर होतं, पण मी ते रद्द केलं. हरभरा खुडणं होतं, कारण जर हरभरा जर नाही खुडलं ते नुसतं वाढतं, त्याला गाठे काहीच येत नाही. येते पण थोडे नॉर्मल येते. म्हणजे जास्त वाढल्यामुळं काय शेंड्या येते, काही मधात येते, असे येते. त्याच्यामुळे मग हरभरा खुडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे हरभरा खुडणं अर्जंट आहे. त्यामुळे मी आज हरभरा खुडून राहिलो. तर आपला हा जे नवीन ब्लॉग आहे यामध्ये फक्त असंच साधारण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय घडतं, काय नाही, आम्ही काय करतो, हेच या व्हिडिओमध्ये सांगायचे होते. की आज हरभरा खुडायला येले. आणि मेन गोष्ट म्हणजे आता काय ज्या मशिनरी निघाल्या, ह्या मशिनरीमुळे काय होऊ राहिलं, सगळं लोक आळशी झाले. आणि आळशी झाल्यामुळं काय होतं, दुखणं जास्त वाढले. आणि आपले हे जे हरभरा आहे, ह्या हरभऱ्यालासुद्धा औषध जास्त मारावं लागतं. म्हणजे केमिकलचे औषधं आहेत. म्हणजे ते केमिकलचे औषधं जर आपण मारले, ते आपल्या शरीरात जाते आणि त्या शरीरात गेल्यामुळे आपल्या शरीरावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला जास्त दुखणं येऊ राहिले. म्हणजे आता एक सांगायचं म्हणजे शेती जी आहे हे सगळं यंत्रांनाच करून घेऊ राहिले. नांगरटी असो, रोटर असो, पेरणी असो, सगळे. पहिले काय होतं, बैलांना पेरायचं आहे, म्हणजे माणसाचा व्यायाम बी होता, बैलांना पेरायचं आहे, मेहनत घाम निघायचा आहे. बघा मी सकाळपासून काम करू, पण जरासा पण घाम नाही, कारण दमाचं कामच नाही. जर आपण हातानं जर खुडलं तर डायरेक्ट घाम येतो, डायरेक्ट टपटप गळायला लागतो घाम. बनेलसुद्धा वल्ली होती. आता तर बनेल वल्ली व्हायचं कामच नाही. म्हणजे मशीननं काम चालू आहे, आरामशीर नुसतं उभं राहून काम करायचं. तर असं राहतं हे. म्हणजे जे आपण काम कमी करतो, आपल्या शरीरातलं जो घाम आहे, पार्ट समजा जे घाण आहे ते निघत नाही. घामामुळं काय होतं, जे आपल्या अंगात ते घाम होतं ते घामामुळे सगळं बाहेर निघून जातं. दुःख का बाहेर निघून जात होतं. अंगाचे जे शरीरातले जे व्यायाम आहे ते व्यायाम होत होता. आणि आता काय सकाळी उठायचं बी म्हणलं तर 8-9 वाजते. काही काही जणांना, काही जण सकाळी उठते, म्हणजे गाईचं दूध इतकं काढायचं असलं ते लवकर उठते, काही उशिरा उठते. हे फक्त काय आळस जास्त झाला, कारण हे मशिनरी निघल्या ना. तर घंट्याचं काम मिनिटात होतं. त्यामुळे लोकं जास्त टेन्शन घेत नाही आता. पहिलं काय होत होतं, रात्रीची नागाटी करत होते. पुन्हा सकाळी जर कुठं काम करायचं म्हटलं सकाळी 4 वाजता उठायचं, सकाळी 6 वाजता वावरात हजर राहायचं. आता काही नाही. आता तर रोजदार बी 11 वाजता येतो किंवा 10 वाजता येतो. 10 वाजता आला की 4 वाजता चालले घरी. म्हणजे असं झालं. पहिल्या काय होतं, सकाळी 7 वाजता आले की संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता घरी जायले. आता लवकर जाताना रोज बी जास्त झाला. माणसाचा ₹500, बायाचा ₹300, म्हणजे किती रोज वाढला. आणि काम कमी, रोज जास्त, असं झालं आहे. म्हणजे आता फक्त मेहनत कमी आहे आणि पैसे जास्त आहे. पहिले मेहनत जास्त होती आणि पैसा कमी होता. बरोबर का नाही? धन्यवाद मित्रांनो. फक्त व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं.